कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निशी, क्या कर रही हो ये? ऐसे नीचे बैठ के कौन खाता है? कुठला जमानात राहतेस तू? अरे बुआ, उसके घर पे सब ऐसे नीचे जमीन पर बैठकर खाते हैं, उसे भी वही आदत है। सर अगदी बरोबर बोलताय। आमच्या गावाकडे ना सगळे असे छान मांडी घालून खाली बसून जेवतात। माझे दादा ना मांडी घालून खाली बसून जेवण्याचे ते बरेच फायदे सांगतात। ते नेहमी म्हणतात की असं छान जमिनीवर बसून जेवलं ना की जेवण व्यवस्थित पचतं, पोट सुटत नाही आणि पोटात जळजळ किंवा ऍसिडिटी अजिबात होत नाही। त्याचबरोबर आता जेवताना आपण पुढे वाकून जेवतो आणि घास गिळताना पाठी। पोटांच्या स्नायूंची छान हालचाल होते आणि अन्न व्यवस्थित पचतं। त्याचबरोबर ना आपला मेंदू पण छान शांत राहतो। म्हणून तर जेवताना असं भारतीय बैठक घालून जेवावं अशी आमच्याकडे रीत आहे। हमारे यहाँ ऐसे देहाती तरीका बोलते हैं, हमारे यहाँ ऐसे कोई नहीं खाता। अरे बुआ ठीक है ना, हम इंडियंस भी तो सदियों से ऐसे नीचे जमीन पर बैठकर खाते आ रहे हैं। एक दिन और सही, है ना? नीरज, अरे बुआ चिल, इट्स ओके। फॉर अ चेंज आज मी पण खाली बसून जेवणार। वाह, ये मला पण एक्सपिरियन्स करायला आवडेल। ओके, लेट्स स्टार्ट। एक्सक्यूज मी आलेच। हा बोल चल। अहो मेघना आंटी, तुम्हाला जाऊन इथून एक दिवस झाला नाही तरी इकडची सगळी परिस्थिती बिघडायला लागली। काय झालं? ती ओवी खूप चलाखीने या घरात घुसायला बघते। मंजू आत्या तर मांगरातनं धिरडी घेऊन आली होती। उद्यापासून ओवी रोज डुग्गूला शिकवायला येणार आहे घरी। मेघना आंटी, जर एक एक करून सगळेच जण मांगरातल्या लोकांच्या फेवर मध्ये गेले तर मग माझं कसं होणार? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।